श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच वट पौर्णिमा जी आहे तर ती येत आहे आणि वट पौर्णिमा म्हटलं की आपण स्त्रियांच्या आवडीचा खास महत्वाचा सण आहे. आपण या वट पौर्णिमा सणाची खूप आतुरतेने वाट बघत असतो. या वर्षीची वट पौर्णिमा ही 29 जून वार सोमवार या दिवशी आलेली आहे. तर त्याचबरोबर वट पौर्णिमेचा उपवास कशा पद्धतीने करावा, या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या परिधान कराव्या आणि कोणत्या शुभ मुहूर्तावरती वटवृक्षाची पूजा करावी, की फांदीची पूजा करणं योग्य, की वडाच्या झाडाची पूजा करणं योग्य, त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रिया असतील तर मग त्यांनी काय करावं, वटवृक्षाची पूजा करावी की नाही, वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करावी की नाही, उपवास कशा पद्धतीने करावा, त्याचबरोबर या दिवशी केस धुवावे का, अशी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, वट पौर्णिमा ही 29 जून वार सोमवार या दिवशी आलेली आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की सोमवारी वट पौर्णिमा आल्याने आपण डोक्यावरून पाणी घ्यावं की नाही, म्हणजेच काय तर डोकं केस जे आहेत तर ते धुवावे का. तर महिलांनो, तुम्ही डोकं धुवू शकता, परंतु आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे. तर ती म्हणजे चमचाभर दूध टाकायचं आहे. आता हे दूध तुम्ही शक्यतो करून कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे. आता तुमच्याकडे जर समजा नसेलच, हरकत नाही, तर मग तुम्ही दूध जे आहे तर ते गरम टाकलं म्हणजे तापवलेलं टाकलं तरी देखील चालणार आहे. कारण की बघा, कुठेही दोष तुम्हाला लागणार नाही हे यामुळे. म्हणून आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय सर्व स्त्रियांनी आवर्जून करायचा आहे. फक्त तुम्हाला थोडंसं चमचाभर दूध जे आहे तर ते टाकायचं आहे. कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही. त्याचप्रमाणे पौर्णिमा आहे आणि तुमचा जो कमजोर चंद्रग्रह झालेला असेल तर तो देखील मजबूत होईल आणि एकदा का चंद्रग्रह मजबूत झाला की मग आपलं मन शांत राहतं, त्याचप्रमाणे आनंदी प्रसन्न राहतं. कारण की मनाचा कारक हा चंद्र आणि पौर्णिमा ही सोमवारी आलेली आहे. पौर्णिमा म्हणून थोडं का होईना चमचाभर दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे आणि मग तुम्ही डोक्यावरून आंघोळ जी आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यावरती आपल्याला देवांची जी काय नित्य देवपूजा आहे, सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा धूप लावायचा आहे आपल्याला. यानंतर आपली संपूर्ण जी काय पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे घरामध्ये. यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. आता बऱ्याच स्त्रियांच्या वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करता येत नाही. मग बऱ्याच ठिकाणी फांदीची पूजा केली जाते. तर स्त्रियांनो, माझ्या ताईंनो, तुम्ही फांदीची पूजा करू शकता. फांदीची पूजा न करता तुम्ही एक वडाचं छानसं कुंडीत लावलेलं झाड विकत खरेदी करून आणा आणि त्या झाडाची पूजा करा आणि हे झाड नंतर कुठेतरी मंदिरामध्ये किंवा कुठे एखाद्या जिथे कुठे मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे झाड लावून देऊ शकता. आता नाही जमलं झाडाखाली जाणं, मग काय पूजा आपण थांबवणार आहोत का. तर मग हे छोटंसं झाड अगदी नर्सरीमध्ये तुम्हाला विकत कुठेही मिळून जाईल आणि तुम्ही हे विकत आणून जर तुम्ही त्याची पूजा केली तरी देखील चालणार आहे. फक्त कृपा करून झाडाची फांदी जी आहे तर ती तोडू नका आणि त्या फांदीची पूजा करू नका. कारण की शास्त्रामध्ये हे मान्य नाहीये, म्हणून आपल्याला फांदी तोडायची नाही आणि ती
त्या फांदीची पूजा जी आहे तर ती करायची नाही. परंतु ज्यांना जमत असेल, शक्य होत असेल तर मग अशांनी अवश्य झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. अगदी नाही जमलं की मग तुम्ही एक छोटंसं झाड जे आहे तर ते घरी आणा, विकत आणा नर्सरीमधून आणि त्या झाडाची पूजा करू शकता. आता गर्भवती स्त्रियांनी यावर्षी तुम्ही उपवास वगैरे नाही केला तरी देखील चालणार आहे. लांबून वडाच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे, कारण तुमच्या गर्भात मुलगा आहे, मुलगी आहे, तुम्हाला माहीत नाही. मग तुम्ही वडाला फेऱ्या मारत आहात, तर मग तुमची मुलगी सुद्धा तुमच्या पोटात गर्भात जे बाळ वाढत आहे ना, तर तो आपल्याला माहीत नसतं की कन्यारत्न आहे की मुलगा आहे. मग तुम्ही झाडाला फेऱ्या माराल, झाडाची पूजा कराल, तर त्या कन्येकडून सुद्धा पूजा होत असते. तर असं करू नका. तुम्ही फक्त लांबून वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे. ज पण जे नेलेलं असेल वडाच्या झाडाखाली नुसतं ठेवून द्या. फक्त प्रदक्षिणा घालू नका. वडाला मनोभावे हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करा. आपण ज्याप्रमाणे पूजा करतो वटवृक्षाची त्याप्रमाणे पूजा करा. तुम्ही फक्त वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर कुणी तुमच्या ओटीत काही जर दिलं, तर ते ओटीमध्ये न घेता सरळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे. कारण की कुणाची ओटी तुम्हाला भरायची नाही, कारण देवाने तुमची ओटी ऑलरेडी भरलेली असते आणि तुम्हाला कोणी वाण ओटीमध्ये दिलं तर ते ओटीमध्ये वाण तुम्हाला घ्यायचं नाही. कारण की तुम्ही गर्भवती आहात, 2 जीवाचे आहात, म्हणून तुम्ही ही वडाच्या झाडाखाली तुम्हाला जी पूजा आहे तर तुम्ही करू शकता. फक्त प्रदक्षिणा घालण्याची चूक मात्र करू नका आणि तुम्ही कोणाकडनं ओटी पण घेऊ नका आणि कुणाची ओटी भरू देखील नका. तुम्ही नेहमी नित्यनेमाने जशी देवपूजा करतात, वडाची पूजा करतात, अगदी त्याच पद्धतीने करू शकतात. उपवास नाही केला तरी देखील चालेल. फक्त वटवृक्षाला मनोभावे नमस्कार करून यानंतर तुम्ही जेवलात वगैरे जेवण केलं तरी देखील चालेल. तो नैवेद्य दाखवा देवांना आणि मग तुम्ही उपवास सोडू शकता. आता वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा? तर बघा ताईंनो, तुम्ही जसं पारंपरिकरित्या उपवास करता, काही महिला काय करतात, दिवस रात्र उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी हा पौर्णिमेचा उपवास सोडत असतात. मग तुम्ही फळ खाऊ शकता, साबुदाणा खिचडी खाऊ शकता, तुम्ही जे फलाहार घेऊ शकता ते नक्की घ्या आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडू शकता. काही ताई फक्त वडाची पूजा करून येतात आणि सकाळी दुपारपर्यंत वटवृक्षाची पूजा करून झाली की मग घरी पूर्णावरणाचा नैवेद्य बनवतात, खिरीचा नैवेद्य बनवतात आणि देवी देवतांना अर्पण करतात आणि मग सहकुटुंब, सहपरिवार जेवण जे आहे तर ते केलं जातं. जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही करू शकता. अगदी कोणी सांगता येईल मग तुम्ही दिवस-रात्र उपवास करत आहात. मुळीच नाही. तुम्ही जशी दरवर्षीप्रमाणे उपवास करतात, तुमच्याकडे जशी प्रथा आहे, पद्धत आहे, त्या पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे. त्यात आपल्याला कुठलाही बदल करायचा नाही. तुम्ही आधीपासून जर पूर्ण दिवस-रात्र उपवास करत असाल, तर त्याच पद्धतीने करा. तुम्ही जर फक्त वटवृक्षाची पूजा करून उपवास करता, तुम्ही फक्त वडाचं पूजन करून आल्यानंतर जो नैवेद्य बनवलेला आहे देवांना दाखवता, एका गाईला घास देता, नैवेद्य पुरणाची पोळी खाऊ घालता, ताजी चपाती, तूप, पोळी, गुळ लावून तुम्ही खाऊ घाला. शवासनं स्त्री आहे, गोमाता, 33 कोटी देवी देवता तिच्या पोटामध्ये निवास करतात. तिच्या पोटामध्ये निवास करत असतात. पोटाला हात लावा, तिला नैवेद्य खाऊ घाला. मनोभावे तिची देखील हळदी कुंकू लावून तिच्या पायावरती पाणी टाकून पूजा करा, नमस्कार करा. वटपौर्णिमा म्हणजे बघा, सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला मोठ्या भक्तिभावाने संतुष्ट केले आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो परत जिवंत झाला ते झाड होते वटवृक्षाचे. त्यावेळी सावित्री मातेने वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली आणि या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाची पूजा करत असतो. परंतु वड हे देवतुल्य असे झाड आहे की वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्षा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं स्थान आहे. मुळाशी श्री ब्रह्मदेवता वास करतात, पानामध्ये भगवान विष्णू देवता वास करतात आणि टोकांशी देवादिदेव महादेवांचा वास असतो. म्हणून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन केल्याने तिन्ही देवतांचं पूजन केल्याचं जे काय शीघ्र पुण्य फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं. बघा किती सुंदर त्रिदेवांचे पूजन केल्याने आपणास फळ मिळते. जेव्हा आपण वडाचं पूजन करत असतो तर त्या पूजेला कोणतं साहित्य लागते अगदी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते. हिरव्या बांगड्या 5 घ्यायच्या आहे, थोडासा शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, दूध,
पूजेचं वस्त्र, खाऊची म्हणजे विड्याची पानं, सुपारी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू, एक ब्लाउज पीस, या सर्व वस्तू एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तुम्ही घरी पूजा करा किंवा तुमच्या घराजवळ जिथे कुठे जवळपास वडाचं झाड असेल, देवळामध्ये असेल, तिथे जाऊन पूजा करताना हे ताट आपल्याला सोबत घ्यायचं आहे. एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे. प्रथम आपल्याला सुपारीवरती म्हणजे गणपती बाप्पांची तिथं गेल्यावरती प्रथम सुपारी ठेवून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची. सुपारी ही 2 विड्याच्या पानावरती ठेवायची. त्यानंतर आपल्याला ₹1 नाणं ठेवायचं आणि गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची. वडाखाली आपण हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, पंचोपचार पूजा करावी. नंतर सूत गुंडाळलेलं म्हणजे सौभाग्य अलंकार असलेल्या पुडीची तुम्हाला बाजारात पूजेची पुडी जी आहे तर ती सर्व मिळते बघा. बांगड्या असते, गळसरी असतं, हळदी, कुंकू, बदाम, खारीक या सर्व वस्तू असतात. पूजेची तुम्हाला पुडी वगैरे तिथे मिळून जाईल. पूजेच्या दुकानात ती पुडी ठेवायची आहे आणि वडाच्या झाडाखाली त्या पुडीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. म्हणजे आपण याचा अर्थ होतो की सावित्री मातेला आपण सर्व सौभाग्य अलंकार अर्पण केलेला आहे. त्या पुडीची पूजा करायची आणि वट पौर्णिमेची आरती म्हणायची. वटवृक्षाला 7 प्रदक्षिणा करायच्या. प्रदक्षिणा करत असताना 7 वेळा सूत धागा आपल्याला गुंडाळायचा आहे आणि उरलेली सुताची गुंडी जी आहे तर ती काही महिला चूक करतात. उरलेली सुताची गुंडी तोडून घेतात. असं करू नका. तिथेच तुम्हाला ती खोचून ठेवायची आहे आणि तुम्ही जेव्हा आपण वडाची पूजा करायला जातो ना, 7 फेरे घालतो, सुताची गुंडी तोडतो, तर ती तोडू नका आणि कोणाला देण्याची चूक जर जी आहे तर ती अजिबातच करू नका. प्रत्येक महिलेने आपल्या पूजेचं ताट जे आहे तर ते साजरं संगीत व्यवस्थित करावं आणि मग वडाच्या झाडाखाली जायचं आहे. कुणाकडेच काहीच वस्तू मागू नका. आता आंबे वगैरे मागितले, तुम्ही गहू वगैरे मागितले तर ठीक आहे, परंतु सुताची गुंडी जी आहे, रीळ जे असतं तर ते अजिबात कुणालाच देऊ नका. पण या गोष्टीची काळजी सर्व माझ्या ताईंनी जरूर घ्यायची आहे. तुम्हाला कोणी सुताची गुंडी देत असेल तर ती देखील अजिबात घेऊ नका आणि तुम्ही सुद्धा तुमची कुणाला देऊ नका आणि तोडायची चूक देखील अजिबात करू नका. 7 प्रदक्षिणा गुंडाळल्यानंतर ते सूत तुम्हाला तिथेच खोचून ठेवायचं आहे, तोडायचं नाही. वडापुढे तुम्हाला मनोभावे दोन्ही हात जोडून मनोमन नमस्कार करायचा आहे. जन्मोजन्मी हा पती जोडीदार जो आहे तर तो मिळावा. जोडीदारासोबत माझं संपूर्ण आयुष्य सुख समाधानात, आनंदात, ऐश्वर्याने आणि वैभवाने गोकुळासारखं फुलून राहावं, अशी वटवृक्षाकडे मनापासून सर्व स्त्रियांनी प्रार्थना करायची आहे. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी उपवास जरूर करायचा आहे. 4 दिवस असतील. गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य लाभो, त्याच्या जीवनामध्ये सुख, शांती, वैभव येवो ही प्रार्थना करायची आहे. पूजा तुम्ही करू नका. गरोदर महिलांनी उपवास करू नये. फक्त हात जोडून प्रार्थना करा. तुम्ही हळदी कुंकू वाहू शकता. मी तुम्हाला सांगितलेलं आहे गरोदर महिलांनी कशा पद्धतीने पूजा करायची आहे बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनोभावे आपल्याला वटवृक्षाची पूजा करायची आहे. वट पौर्णिमेला कोणत्या शुभ मुहूर्तावरती आपण वडाची पूजा करायची आहे. प्रथम मी तुम्हाला राहू काळ कोणत्या वेळामध्ये आणि काळात आहे सांगून देते बघा. या वेळात कुणीही वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करू नका. घरी तुम्ही झाड आणलेलं असेल किंवा मग तुम्ही जर ऑफिसला जात असाल किंवा नोकरीनिमित्त बाहेर जात असाल तरी देखील राहू काळामध्ये पूजन जे आहे तर ते करू नका. हा 2 तासाचा राहू काळ टाळून तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे. 29 जून वार सोमवार या दिवशी सकाळी 7 वाजेपासून ते 9:30 वाजेपर्यंत असा हा 2 तासाचा राहू काळ असणार आहे. चुकून सुद्धा या वेळात या काळामध्ये तुम्हाला राहू काळात पूजा जी आहे तर ती करायची नाही. सकाळी 7 ते 9 हा राहू काळ असणार आहे. या वेळात या राहू काळात चुकून सुद्धा वडाच्या झाडाची पूजा करू नका. वट पौर्णिमेला सकाळी 9 ते दुपारी 12:20 अतिशय अत्यंत शुभ मुहूर्त आहे. वट पौर्णिमेच्या वडाच्या झाडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 29 जून सोमवार या दिवशी सकाळी 9 वाजेपासून दुपारी 12:20 अतिशय अत्यंत शुभ मुहूर्त आहे. आता झाला जरा उशीर महिलांनो तर संपूर्ण दिवसभर तुम्ही पूजा करू शकता. कुठलीही अडचण नाही, परंतु संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंतच पूजा करा. आईनं संध्याकाळी संध्याकाळी दिवे लागणीला वगैरे पूजा करत बसू नका. थोडा उशीर झाला
महिलांना लेकरं, घर वगैरे सांभाळून काही गोष्टी यांना होत असेल तुम्हाला उशीर, परंतु संध्याकाळी 5 वाजेच्या आत आपल्याला पूजन जे आहे तर ते करून घ्यायचं आहे. फक्त राहू काळाची सकाळी 7 ते 9 हा राहू काळ टाळायचा आहे आणि आपल्याला या दिवसभरामध्ये पूजन जे आहे तर ते करू शकता. कारण की हा संपूर्ण दिवस वटपौर्णिमेचा शुभच आहे. केव्हाही दिवसभरात पूजा करू शकता. अतिशय अत्यंत शुभ मुहूर्तात पूजा करायचीच असेल मग तुम्हाला तर सकाळी 9 वाजेपासून दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यंत हा काळ शुभ आहे. वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आहे. काही कारणास्तव झालाच उशीर तुम्हाला, मग संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या शुभ मुहूर्तावरती तुम्ही पूजा करू शकता. जास्त वेळ करू नका. दिवे लागणीला वगैरे कुठल्या झाडाला हात लावू नये आणि वडाच्या झाडाला तर मुळीच हात लावू नये. म्हणून तुम्ही संध्याकाळी 5-5:30च्या अगोदरच पूजा करून घरी यायचं आहे. वटपौर्णिमेला कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्या, तर स्त्रियांनी वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी आवर्जून परिधान करावी. कारण की हिरवा रंग हा सुख सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा देवी आई भगवतीचा आवडता आणि बहरलेला अतिशय अत्यंत शुभ रंग मानला जातो. म्हणून या दिवशी हिरवा रंग परिधान करण्याला खास विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर लाल, पिवळा, हळदी कुंकवाचा रंग आहे. प्रत्यक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेव त्याचबरोबर गणपती बाप्पांचा प्रिय रंग आहे. म्हणून हळदी कुंकवाचा रंग परिधान करा. लाल, पिवळा तुम्ही ऑरेंज, केशरी रंग जो आहे तर तो देखील परिधान करू शकता. कारण की बघा उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. या दिवशी तुम्ही केशरी कलर जो आहे तर तो परिधान करू शकता. गुलाबी, जांभळा रंग हा देखील प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून हा रंग तुम्ही नक्कीच परिधान करू शकता. त्याचप्रमाणे मोरपंखी, निळा, जांभळा या दिवशी रंगाचे वस्त्र नेसून परिधान करून साड्या नेसून वडाची पूजा करू शकतात. चुकून सुद्धा आपल्याला या दिवशी काळा रंग जो आहे किंवा पूर्ण पांढरा रंग असेल ती साडी आपल्याला परिधान करायची नाही. कारण की या गोष्टी तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहे. छान छान रंग असतात. वर्षातून एकदाच आपण हा सुख सौभाग्याचा सण साजरा करतो. जशी हरतालिका साजरी करतो त्याचप्रमाणे आपण वटपौर्णिमेचा सण सुद्धा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतो. मग हा सण आपण छान रंगाच्या साड्या नेसून जर साजरा केला तर मनाला देखील आनंद मिळतो आणि ती पूजा करतो. जी पूजा करतो आपण त्याचं संपूर्ण जे काही फळ आहे तर भगवंत आपल्याला प्राप्त करून देत असतो. त्याचप्रमाणे बांगड्या घालताना हिरव्या चांगल्या नवीन बांगड्या हातामध्ये घालायच्या आहे. अतिशय उत्तम 4 दिवसात घातलेल्या सुतकात वगैरे बांगड्या असतील काढून टाका. नवीन हिरव्या रंगाच्या बांगड्या नवीन विकत आणा आणि त्या भरा. जिथे तुम्ही पूजा करायला जाल तिथे एक महिला मिळो, सवाष्ण स्त्री मिळो, तिची ओटी भरू शकता. खणा नारळाने भरा किंवा फक्त आंब्याच्या फळाने भरा किंवा ओटीमध्ये तुम्ही खारीक किंवा खोबऱ्याचं सुद्धा देऊ शकता. एखाद्या वडाच्या पानावरती पान नाही भेटलं, रुमालात वगैरे तुम्हाला पान ही ओटी जी आहे तर ती द्यायची आहे. वडाचं पान तुम्हाला मात्र तोडायचं नाही. आपल्याला खाली गळून पडलेली असेल वडाची पानं तर ती तुम्ही घेतली तरी देखील चालणार आहे. किंवा एखाद्या कागदात वगैरे सुद्धा तुम्ही ही ओटी देऊ शकता. आंबा, गहू अशा पद्धतीने एखाद्या सवाष्ण स्त्रीची ओटी आवर्जून भरा. तुम्ही जशा पद्धतीने दरवर्षी वटपौर्णिमा साजरी करतात ना, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला साजरी करायची आहे. महिलांनी वडाची पूजा करण्या अगोदर घरात देवांची पूजा करणं, अभिषेक करा. देवांना छान अशी पूजा करून आई भगवतीला, आपल्या आई भगवती कुलस्वामिनीला नमस्कार करा. माता लक्ष्मीला हळदी कुंकू, अक्षदा, लाल रंगाचं फूल अर्पण करा. एक आंब्यानं तिची ओटी भरा. आपल्या देवघरासमोर आपल्या कुलदेवी समोर आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला तिची देखील ओटी भरायची आहे. देवी आईची प्रथम पूजा करा. एक अखंड तुपाचा दिवा आपल्याला देवघरात चालू ठेवायचा आहे. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर किमान तेलाचा दिवा तरी आपल्याला लावायचा आहे. दुसरी ओटी म्हणजे तुळशी मातेची ओटी आपल्याला आवर्जून भरायची आहे. तुळशीजवळ सुद्धा एका वाटीत आपल्याला थोडेसे गहू, आंबा जो आहे तर तो ठेवायचा आहे. तुळशी मातेला सुद्धा आपल्याला जल अर्पण करायचं आहे. मनोभावे हळदी कुंकू, लाल रंगाचं फूल, अखंड अक्षदा अर्पण करायची आहे आणि तिची ओटी भरायची आहे. अशी छान प्रकारे आपल्याला तयारी करायची. जेवढं छान सजता येईल, नटता येईल तुम्हाला त्याप्रमाणे आपल्याला सजायचं आहे, नटायचं आहे. बघा वर्षातले 2 ते 3 दिवस सण असतात, दिवस असतात. एक म्हणजे मकर संक्रांती, दुसरा म्हणजे
वट पौर्णिमा आणि तिसरा म्हणजे हरतालिका. हे सण जे आहेत तर ते खास मानले जातात. आपण छान असं साज शृंगार करत असतो. साज शृंगार करा, नथ घाला, छान रंगाची शुभ रंगाची साडी घाला, हातामध्ये छान हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. जेवढा हा शृंगार करता येईल, छान नटता येईल, तयार होता येईल त्या तसं आपल्याला नटायचं आहे आणि अगदी शांततेत आणि स्वच्छ मनाने आपल्याला वटवृक्षाची पूजा करायला जायचं आहे. पण प्रथम आपल्या देवी आईची देवघरामध्ये ओटी आपल्याला भरायची आहे. तुळशी मातेची ओटी भरायची आहे. नंतर आंबे तुम्ही घरामध्ये प्रसाद स्वरूप सर्वांनी मिळून खाल्ले तरी देखील चालणार आहे. लेकरांना देऊ शकता. तुळशीत किंवा देवघरात जे गहू ठेवलेले असतील ते तुम्ही तुमच्या डब्यात टाकू शकता किंवा मग गोमातेला देखील खाऊ घालू शकता. आपल्याला वडाच्या झाडाची छान पूजा करायची. देवघरात एक दिवा चालू ठेवायचा. वटपौर्णिमेला आपल्या दारावरती गाय आली किंवा जवळपास कुठे असेल तर गाईला आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य किंवा खीरपुरीचा नैवेद्य जो आहे तर तो आवर्जून खाऊ घालायचा आहे. काहीच नाही मिळालं तर मुठभर चना डाळ आणि गूळ देखील आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहे. यामुळे पतिदेव मुलावर कुठलंही संकट कधीच येत नाही. म्हणून गोमातेची सेवा आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे. थोडक्यात कथा सांगते. सावित्री मातेने सत्यवानाबरोबर विवाह केला. सत्यवानाला 1 वर्षाच्या अंतिम मृत्यू येणार असे नारद मुनींनी तिला सांगितले होते. नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व 3 दिवस तिने उपवास सुरू केले. तो लाकडे फुले फळे आणण्याकरता अरण्यात गेला असता सावित्री मातेने त्याच्या बरोबर गेली. ते वनातील शोभा पाहत पाहत चालले होते. परंतु सावित्री मातेचे मन मात्र जागेवरती नव्हते. सत्यवानाने सर्व फळे गोळा केली. वाळलेली लाकडं तोडण्यासाठी तो झाडावरती चढला. नंतर त्याला चक्कर यायला लागली. तो घाबरला. डोळ्यापुढे सगळा अंधकार वाढू लागला. सावित्री मातेने पतीला म्हणाली, नाथ, आपण थोडा वेळ विश्रांती घ्या, आराम करा, म्हणजे आपणास बरे वाटेल. सत्यवान सावित्रीच्या मांडीवरती डोके ठेवून झोपला. इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला. क्षणात त्याने आपले मृत्यू पास सत्यवानाचे प्राण हरण करण्याकरता टाकले. हे पाहून सावित्री मातेने त्या दिव्य पुरुषाच्या चरणावरती नतमस्तक ठेवले. त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला आणि तिने विचारले की तुम्ही कोण आहात? तेव्हा तो पुरुष म्हणाला, मी प्राणहरण करणारा यमराज आहे. हे ऐकून सावित्री मातेने त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली. हे पाहून यमराज म्हणाले, सावित्री माता, तू पतिव्रता आहेस, तू धार्मिक आहेस, तुझ्या पती सेवेवरती मी प्रसन्न आहे. तेव्हा जो पाहिजे तो वर माग. तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला आणि खरोखर चमत्कार झाला आणि सत्यवान पुन्हा परत आला, जिवंत झाला. सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती. यावरून सावित्री मातेने पतिनिष्ठा आणि पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले अशी ही कथा आहे. बघा किती सुंदर अतिशय कथा आहे. तर वटपौर्णिमा 2026 मध्ये कशी साजरी करावी, उपवास कशा पद्धतीने करावा, त्याचबरोबर शुभ मुहूर्त कोणता आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती करायची आहे. सांगितल्याप्रमाणे काही नियमांचं पालन देखील करायचं आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.